आता काय सांगाल, एकंदरीत आज प्रचार यंत्रणा रुंदमाळी संपलेली आहे, कशा पद्धतीने प्रचार झाला आणि या आठवणींना कसा उजाळा द्याल? जेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोचण्यात येईल तेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रभागाचा विकास कशा प्रकारे करणार आणि प्रभागाचा विकास करताना त्याचं विजन काय असणार याची सर्व माहिती मी मतदारांपर्यंत दिली. मतदारादरम्यान अनेक थोर ज्येष्ठ माझे माय बाप बंधू आणि भगिनींचे आशीर्वाद घेतले. खरं तर सोसायटी वर्गांचे आशीर्वाद घेतले. प्रत्येकाचे प्रश्न जाणून घेतले. त्यावर उपाय काय करणार हे देखील जाणून घेतलं. आणि मी आशा करतो की तातवडे, पुनवळे आणि वाकडमधील नागरिक हे सुज्ञ नागरिक आहे. सोसायटी वर्ग हे सुज्ञ नागरिक आहे. कोणत्याही भूलतापांना, कोणत्याही आश्वासनांना व कोणत्याही लोभाला बळी न पडता एक विकासाच्या दृष्टीने, एक आपला जवळचा मित्र, एक आपल्या जवळचा भाऊ आणि एक आपल्या गावातील व्यक्ती या दृष्टीने तातवडे व पुनवळेतील नागरिक, माझे सर्व बंधू भगिनी निश्चितच येणाऱ्या 15 तारखेला मशाल चिन्हासमोर बटन दाबून मला भरघोस मतांनी विजयी करतील अशी आशा मी व्यक्त करतो. खरं तर एक मन आहे की जो गाव करील तो राव करू शकत नाही. या आशेने मी सांगतो की आमचे पूर्ण गावातील, मग ते ज्येष्ठ असू किंवा माझे बंधू असू, लहान बंधू असू, माझे माता भगिनी असू, आज एवढ्या दिवसात सर्वजण एकवटलेले मी पाहिले आहे. त्यामुळे निश्चितच आशा करतो की माझ्या तातवडे आणि पुनवळेतील नागरिक निश्चितच मला या प्रभागातून लीड देऊन मला विजयी करतील अशी आशा मी व्यक्त करतो. गेल्या टर्मला नुकत्याच 533 मतांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. यंदा ही पोकळी भरून येईल असं वाटतंय का? निश्चितच मागील वेळेस जे माझे सहकारी उमेदवार आहेत सागर विजय ओवाळ, ते मागील वेळेस त्यांच्या मिसेस सोनाली सागर ओवाळ या राष्ट्रवादीच्या चिन्हावरती निवडणूक लढवली होती. परंतु यावर्षी शिवसेनेकडनं मी त्यांचे मिस्टर सागर विजय ओवाळ यांना उमेदवारी दिलेली होती. आणि निश्चितच मागची जी पोकळी निर्माण झालेली आहे ती सागरच्या रूपाने असेल, येथील पिंपरी चिंचवडमधील आमचा मित्र परिवार असेल, तातवडे पुनवळेमधील नागरिक असेल, ते निश्चितच मागच्या वेळेस झालेली चूक किंवा मागच्या वेळेस झालेली पोकळी हे निश्चितच यावेळेस भरून काढतील. मला आशा आहे की वाकडची सर्व जनता सुज्ञ आहे. तेही सागरसारख्या नेतृत्वावरती विश्वास ठेवतील आणि निश्चितच सागरलाही या निवडणुकीत माझ्यासह आमच्या पूर्ण दोघांनाही मशाल चिन्हासमोर बटन दाबून सर्वांना विजयी करतील अशी मी आशा व्यक्त करतो. या शेवटच्या टप्प्यात सर्व नागरिकांना काय आवाहन कराल? मी पुन्हा एकदा सांगतो, मी तातवडे, पुनवळे आणि माझ्या वाकडमधील सर्व सोसायटीधारक असतील, माझे मित्रपरिवार असेल, आमच्या माता पिता बंधू आणि भगिनी असतील, मी सर्वांना एकच विनंती करतो, एकच आशा ठेवतो की कुठल्याही प्रलोभनाला, कोणत्याही प्रकारच्या गोष्टीला बळी न जाता आपण एक सुज्ञ नागरिक या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने, या तातवडेचा एक भूमिपुत्र या दृष्टीने आपण मतदान करावं आणि भरघोस मताने आमच्या मशाल चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजयी करावं एवढीच आशा मी व्यक्त करतो.